जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कृषी विभागाकडून वाटण्यात आलेल्या महाबीजच्या ज्वारी बियाणं शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे। परभणी शक्ती नावाचं हे बियाणं चक्क उगवलंच नसल्याने गावातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यावर दुबार पेरणीसह चाऱ्याचं मोठं संकट ओढवलं आहे। भोर तालुक्यातील सुमारे 25 गावांमध्ये कृषी विभागामार्फत महाबीजचे परभणी शक्ती हे ज्वारीचे बियाणं वाटण्यात आले होते। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, मात्र तब्बल 80% गावांमध्ये बियाणं उगवलीच नाहीत। काय सांगताल, काय नक्की तुमच्या निदर्शनास आलंय? कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या पिकाच्या संदर्भात काय तुमची? या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये 250 एकरावर कृषी विभागाने महाबीजकडनं बियाणं दिलं होतं। आजच्या परिस्थितीला सर्व क्षेत्रामध्ये त्याला अजिबात काही कंस आलेले नाहीत, वाटप पण कामाचं नाही राहिलेलं। शेतकऱ्यांचं साधारण ज्वारी आणि कडबा असं मिळून 40 ते 50 हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे। आजच आम्ही मान्य आमदार शंकरराव मांडेकर, त्याचबरोबर कृषी मंत्री, मुख्यमंत्री, कलेक्टर यांनाही पत्राद्वारे या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केलेली आहे। ही मागणी करत असतानाच तर याची जर हमी घेतली नाही, याचा जर विचार केला गेला नाही, तर आम्ही शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत। यात शेतकऱ्याचं फार मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे। कृषी विभागाकडून बियाणं देण्यात आलं होतं तुम्हाला, कशा प्रकारे आता नुकसान झालंय तुमचं? काय पीक उगवलंय का? पीक उगवले पण त्याची वाढणार रोग झालेली आहे, करपटून गेलेली, ते निसावली, ते कंच निसावली नाही, काय नाही, ते निम्म्यात कुठे एखादा कणीस कुठेतरी दिसतंय, या अशा ह्याच्या प्रकारे दिसते ते कणस, म्हणजे पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचं। हो। मागणी काय आहे तुमची कृषी विभागाकडे? मागणी आपली काय, आपल्या झालेले नुकसानाचीच काहीतरी त्याची अंमलबजावणी घ्यावी। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली का? पाहणी करायला नाही ना आले ते अजून। या सर्व प्रकरणावर आता कृषी विभाग काय कारवाई करत आहे आणि महाबीज यावर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आमचे प्रतिनिधी यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे। भोर तालुक्यामध्ये महाबीजचं परभणी शक्ती नावाचं बियाणं ज्वारीचं जे बियाणं आहे, हे कृषी विभागाकडनं सॅम्पलसाठी 250 हेक्टर शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं आणि 250 हेक्टर पैकी बऱ्याच ठिकाणी साधारणतः हे बियाणं उगवलंच नाही किंवा त्याला कंचच आली नाहीत किंवा त्याची वाढच झाली नाही, अशा तक्रारी या शेतकऱ्यांसमोर येत आहेत। जवळजवळ करोडो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपल्यावर कृषी अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय टक्के प्रॉब्लेम झाला आणि कुठल्या अडचणींमुळे हे सगळं झालंय। सर, काय सांगाल की ह्या ज्या आता ज्वारीचं बियाणं आहे याच्यामुळे कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यात आणि काय याची परिस्थिती? खरी आपला रब्बी हंगाम 2026 साठी 10 वर्षाखालील बियाण्यांचा जो प्रचार प्रसिद्धी आहे, त्या अंतर्गत आपल्याकडं रब्बी हंगामासाठी परभणी शक्ती या जातीचं व्हरायटीचं 250 हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला बियाणं या तालुक्यासाठी प्राप्त झालं होतं। आपण 25 गावामध्ये सुद्धा याचं वाटप केलेलं आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी त्यापैकी जवळजवळ 250 ते 250 एकरवर त्याची वाढच म्हणावीशी झाली नाही आणि त्याला आता म्हणजे उत्पादन सुद्धा पूर्णपणे जवळ त्याचं घटलेलंच आहे। त्यामुळे आम्ही रितसर ज्या काही तक्रारी होत्या त्या शेतकऱ्यांच्या घेतल्या, त्याचबरोबर आपण जे काही महाबीजचे जे अधिकारी आहेत पाटील साहेब, त्यांना पण आपण रितसर कळवलं, त्यांचे अधिकारी पण पाहणी करून गेलेले आहेत। आपण त्यांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आमच्या स्तरावरून। सर, साधारण किती गावांमध्ये हे बियाणं वाटलं गेलं होतं आणि किती गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्यात? 24 गावामध्ये आपण भोर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत आपण वाटप केलं होतं। भोर तालुक्यातील 24 गावामध्ये पैकी 10 गावामध्ये आपल्याला ह्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, 10 गावात। मग ह्यावरती आता शासन कुठला मार्ग काढणार आणि ह्या कंपनीवरती किंवा ह्याच्यावरती कुठली कारवाई होणार? सर, आम्ही महाबीज ही आपली शासकीय कंपनी, शासकीयच पुरवठादार संस्था आहे, तर त्यांना आपण रितसर त्यांना पत्राद्वारे कळवलेले, तर त्यांचे काही क्षेत्रीय अधिकारी सुद्धा आपले प्लॉट पाहून गेलेले आहेत, तर त्या संदर्भात त्यांच्या स्तरावर सुद्धा काही कारवाई चालू आहे। शेतकऱ्यांना यामध्ये काय नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे? आमचं तर आम्ही सांगितलेलंच आहे की शेतकऱ्यांना जो काही उत्पादकताची काही घट आहे, त्याचबरोबर चाऱ्याचे पण त्याच्यामध्ये नुकसान आहे, तर त्या बाबतीत जास्तीत जास्त जे काही शासनाचे जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही त्यांना पाठपुरावा सर करत आहोत आम्ही त्याच्यामध्ये। तर हे होते भोर तालुक्याचे कृषी अधिकारी धर्माधिकारी साहेब यांनी सांगितलं की आता की आम्ही त्या लोकांचं जे नुकसान झालं यासाठी पाठपुरावा करत आहोत। आपण शेतात जाऊनही पाहणी केली आहे की शेतकऱ्यांच्या पिकाचं कुठल्या प्रकारचं नुकसान झालं, पीक उगवलंच नाही किंवा काही ठिकाणी त्याची वाढच झालेली नाही, अशा प्रकारे पाहायला मिळत आहे। तो आपणच मराठीसाठी सारंग शेटे,
भोर, पुणे. आता या प्रकरणाची चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळतोय की केवळ आश्वासने दिले जातील हे पाहणं आता महत्वाचं ठरेल. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.